नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समूहदर्शक शब्द म्हणजे जे काही समूह आहेत त्याच्याबद्दल कोणता शब्द वापरला जातो तो पाहणार आहोत। खरं पाहायला गेलं तर आज हा मराठीचा व्हिडिओ येणार नव्हता, जो की आपण इयत्ता 10वीचं जुने त्याचं पुस्तक अभ्यासाला सुरुवात केली होती। त्या पुस्तकाचं नाव होतं 20व्या शतकातील जग। त्याच्यातला पहिला टॉपिक होता साम्राज्यवाद। त्याच्यातले 3 टॉपिक होते भौतिक शोध, वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद, आफ्रिकेतील साम्राज्यवाद, ते आपण पाहिले। त्यानंतरचा टॉपिक होता संघर्षमय 20वे शतक। त्याच्यातलं पहिला टॉपिक होता पहिले महायुद्ध, त्याच्यानंतर होतं रशियन राज्यक्रांती, त्यानंतर राष्ट्रसंघ। हे आपण 3 पाहिले, पण ह्याच्यानंतर खरा प्रॉब्लेम सुरू झाला। आता युरोपातील हुकुमशाही व दुसरे महायुद्ध व जग हा जो टॉपिक होता, हा टॉपिक खूप मोठा आहे। या टॉपिकची रेकॉर्डिंग करायला 1 तास लागलं। 1 तासाची रेकॉर्डिंग झाल्यानंतर 1 तासाच्या रेकॉर्डिंगवर 3 तास त्या व्हिडिओची एडिटिंग झाली। एडिटिंग झाल्यानंतर मग ती फाईल तयार झाली। व्हिडिओ तयार होत असताना मध्येच अचानक लाईट गेली। लाईट गेल्यानंतर फाईल करप्ट झाली। फक्त तीच फाईल करप्ट न होता त्यासोबत संयुक्त राष्ट्र संघटना, आशिया, आफ्रिका, शीतयुद्ध, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिकीकरण अशा सर्व व्हिडिओची मी रेकॉर्डिंग ऑलरेडी तयार करून ठेवली होती। ती फाईल तशीच होती। मग ती फाईल करप्ट झाली। फाईल करप्ट झाल्यानंतर सर्व डाटा करप्ट झाला। मग आता डबल काम लागलेलं आहे। ह्या सर्व व्हिडिओची परत रेकॉर्डिंग करणं, परत एडिटिंग करणं असा प्रॉब्लेम झालेला आहे। तो प्रॉब्लेम आता साईडला ठेवून आपण 2 दिवस फक्त मराठी कंटिन्यू करत आहोत। म्हणजे आपण जो काही 1 तारखेपासून व्हिडिओ कंटिन्यू करण्याचा प्लॅन केलेला आहे, एकही दिवस खंड न पडता व्हिडिओ टाकायचा असं नियोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये खंड न पडू देण्यासाठी आपण मराठीचे छोटे छोटे 2 व्हिडिओ पाहत आहोत। समूहदर्शक शब्द आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समूहदर्शक शब्द पाहणार आहोत। तर हे मराठीचे 2 व्हिडिओ झाल्यानंतर आपण 10वीचं पुस्तक बरोबर कंप्लीट करून टाकणार आहोत। ते झाल्यानंतर आपण मानसशास्त्र सुरुवात करणार आहोत। तर आता आपण समूहदर्शक शब्द पाहायला सुरुवात करू। समूहदर्शक शब्द म्हणजे काय? एखादा जो समूह आहे त्या समूहाबद्दल किंवा एखादा गट आहे त्या गटाला काय नाव दिलं जातं, जसं की प्रश्नपत्रिकांचा काय असतो, संच असतो का, प्रश्नपत्रिकांचा ढीग असतो, नाही प्रश्नपत्रिकांचा संच असतो, उंटांचा तांडा असतो, करवंदांची जाळी असते, खेळाडूंचा संघ असतो, चपाती व भाकरी रुपयांची चवड असते। तसं त्याला जे नाव दिलेले असतं ते असतं समूहदर्शक शब्द। म्हणजे एखादा समूह आहे त्या समूहाला जे नाव दिलेलं असतं त्याला समूहदर्शक शब्द असे म्हणतात। आता आपण ते एकदम व्यवस्थितपणे पाहायला सुरुवात करू। आंब्यांच्या झाडांची काय असते? तर आंब्यांच्या झाडाची राय असते। आता हे समूहदर्शक शब्द जे आहेत ते सर्व परीक्षेसाठी उपयोगाला येतात आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा याचा उपयोग होतोच। आता योग्य वेळी योग्य शब्द सुचणं खूप गरजेचं असतं। नाही सुचलं तर तिथं आपली फसगत होते किंवा आपलं तिथं अपमान झाल्यासारखं होतं। आपल्याला जर माहितीच नसेल गवतांची काय असते, गवतांची गंजी असते, त्याला आणखीन गवतांचा भारा सुद्धा म्हणतात। गायगुरांची काय असते? तर गायगुरांची खिल्लार असते। शिपायांची काय असते? शिपायांची पलटण असते। लोकांची झुंड असते। खो-खोचा संघ असतो, साधूंचा जत्ता असतो। असे जे शब्द असतात ते माहिती असणं गरजेचं असतं। ऐन टायमाला ते आठवले नाहीत तर आपली फसगत होते। त्या दृष्टिकोनातून आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समूहदर्शक शब्द पाहायला सुरुवात करू। आंब्यांच्या झाडांची काय असते? तर आंब्यांच्या झाडांची राय असते। आंब्यांच्या झाडांची राई असते। प्रश्नपत्रिकेचा काय असतो? प्रश्नपत्रिकेचा संच असतो। प्रश्नपत्रिकेचा संच असतो। उंटांचा आणि लमानांचा काय असतो? उंटांचा लमानांचा काय असतो? तर उंटांचा आणि लमानांचा तांडा असतो। उंटांचा आणि लमानांचा तांडा असतो। पालेभाजीची काय असते? तर पालेभाजीची ही जुडी असते किंवा गुट्टी असते। पालेभाजीची ही गुड्डी किंवा जुडी असते। नोटांची किंवा पोत्यांची काय असते? नोटांची किंवा पोत्यांची ही थप्पी असते। नोटांची किंवा पोत्यांची ही थप्पी असते। नोटांची पोत्यांची थप्पी असते। तर नोटांचे काय असते? नोटांचे हे पुडके असते। नोटांची पोत्यांची थप्पी असते तर नोटांचे पुडके असते। करवंदाची काय असते? करवंदांची जाळी असते। करवंदांची जाळी असते। फुला झाडांचा ताटवा असतो। फुला झाडांचा काय असतो? ताटवा असतो। फुला झाडाचा काय असतो? तर फुला झाडाचा ताटवा असतो। खेळाडूंचा काय असतो? खेळाडूंचा संघ असतो। चपाती भाकऱ्याची आणि रुपयांची, चपात्यांची काय असते? चवड असते। तसेच भाकऱ्यांची सुद्धा चवड असते। रुपयांची सुद्धा चवड असते। चवड कशा कशाची असते? चवड ही चपात्याची असते, चवड ही भाकऱ्यांची असते, चवड ही रुपयांची असते। आता यात्रेकरूंचा आणि साधूंचा काय असतो? जत्ता असतो। जत्ता कुणाकुणाचा असतो? तर जत्ता हा यात्रेकरूंचा सुद्धा असतो, जत्ता हा साधूंचा सुद्धा असतो। यात्रेकरूंचा जत्था, साधूंचा जत्था। जहाजांचा काय असतो? तर जहाजांचा हा काफिला असतो। म्हणजे जहाजांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात? तर जहाजांच्या समूहाला काफिला असे म्हणतात।
वाद्यांचा काय असतो? वाद्यांचा समूह किंवा वाद्यांचा काय असतो? वृंद असतो आणि मेळ असतो. वाद्यांचा वृंद सुद्धा असतो, वाद्यांचा मेळ सुद्धा असतो. द्राक्षांचा काय असतो? द्राक्षांचा हा घड असतो. द्राक्षांचा घड असतो किंवा द्राक्षांचा घोस असतो. द्राक्षांचा घड आणि घोस असतो. माणसांचा काय असतो? माणसांचा जमाव असतो. एका माणसाचा जमाव असतो का? नाही. अनेक माणसं मिळून त्यांचा जमाव तयार होतो. एका माणसाचा जमाव तयार होत नाही, म्हणूनच त्याला समूहदर्शक शब्द म्हणतात. माणसांचा जमाव. आता कळप कुणाकुणाचा असतो? आता कळप हा मेंढ्यांचा असतो, कळप हा हरणांचा असतो, कळप हा गुरांचा असतो, कळप हा हत्तींचा असतो. मेंढ्यांचा कळप, हरणांचा कळप, गुरांचा कळप, हत्तींचा कळप. आता वेलींचा काय असतो? वेलींचा हा कुंज असतो. वेलींचा काय असतो? तर वेलींचा कुंज असतो. माकडांची टोळी असते, तसेच चोरांची सुद्धा टोळी असते, दरोडेखोरांची सुद्धा टोळी असते. टोळी कुणाकुणाची असते? टोळी ही माकडांची असते, टोळी ही चोरांची असते, टोळी ही दरोडेखोरांची असते. पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा हा थवा असतो. पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. आता संच कुणाकुणाचा असतो? संच हा उपकरणांचा असतो, संच हा वस्तूंचा सुद्धा असतो, संच हा पाठ्यपुस्तकांचा सुद्धा असतो, संच हा प्रश्नपत्रिकेचा सुद्धा असतो. उपकरणांचा संच, वस्तूंचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, प्रश्नपत्रिकेचा संच. आता झुंबड कुणाकुणाची असते? झुंबड ही प्रवाशांची झुंबड असते. असे शब्द वापरले जातात. रेल्वे स्थानकावर किंवा बस स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली, किंवा बस स्थानकावर रेल्वे स्थानकावर उतारूंची झुंबड उडाली. प्रवाशांची झुंबड, उतारूंची झुंबड. पुस्तकांचा गठ्ठा, पुस्तकांचा गठ्ठा, वह्यांचा गठ्ठा. पाठ्यपुस्तकांचा संच, नुसता पुस्तकांचा गठ्ठा, वह्यांचा गठ्ठा. केळ्यांचा काय असतो? केळ्यांचा लोंगर असतो आणि घड सुद्धा असतो. केळ्यांचा लोंगर असतो आणि केळ्यांचा घड सुद्धा असतो. फळांचा काय असतो? फळांचा घोस असतो, फळांचा ढीग सुद्धा असतो. फळांचा काय असतो? फळांचा घोस सुद्धा असतो, फळांचा ढीग सुद्धा असतो. किल्ल्यांचा काय असतो? किल्ल्यांचा जुडगा असतो. किल्ल्यांचा काय असतो? तर किल्ल्यांचा जुडगा असतो. बांबूचे काय असते? बांबूचे बेट असते, बांबूचे बेट असते. महिलांचे काय असते? महिलांचे मंडळ असते, महिलांचे मंडळ, महिला मंडळ, महिलांचे मंडळ. तारकांचा काय असतो? तारकांचा पुंज असतो, तसंच तारकांचा समूह सुद्धा असतो. तारकांचा पुंज असतो, तसंच तारकांचा समूह सुद्धा असतो. विद्यार्थ्यांचा काय असतो? विद्यार्थ्यांचा गट असतो, तसंच विद्यार्थ्यांचा वर्ग सुद्धा असतो. विद्यार्थ्यांचा गट असतो, तसंच विद्यार्थ्यांचा वर्ग सुद्धा असतो. धान्याची काय असते? तर धान्याची रास असते. धान्याची एवढी रास झाली, धान्याची तेवढी रास झाली, असा शब्दप्रयोग वापरला जातो. धान्याची काय असते? तर धान्याची रास असते. मुंग्यांची काय असते? तर मुंग्यांची ही रांग असते. मुंग्यांची काय असते? तर मुंग्यांची ही रांग असते. नारळांचा काय असतो? नारळांचा हा ढीग असतो, विटांचा ढीगच असतो. कलिंगडांचा, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये कलिंगड भरपूर आलेले आहेत. आता कलिंगडांचा काय असतो? तर ढीग असतो. नारळांचा ढीग, विटांचा ढीग, कलिंगडाचा ढीग. सैनिकांचे किंवा सैनिकांची काय असते? पथक असते, सैनिकांची तुकडी असते, सैनिकांची पलटण असते. पलटण वेगळं आणि फलटण वेगळं, पलटण वेगळं आणि फलटण वेगळं असतं. सैनिकांचे पथक, सैनिकांची तुकडी, सैनिकांचे पलटण. केसांचा काय असतो? केसांचा हा झुपका असतो. केसांचा हा झुपका असतो किंवा केसांचा पुंजका असतो. केसांचा झुपका किंवा केसांचा पुंजका असतो. करवंदाची काय असते? तर करवंदाची जाळी असते. करवंदाची काय असते? तर करवंदाची जाळी असते. हे डबल डबल झालेलं आहे, करवंदाची जाळी. केसांचा झुपका किंवा केसांचा पुंजका. आता केसांची काय असते? केसांची ही बट असते, केसांची ही जट असते आणि केसांची ही गुंतवळ असते. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? पिकत घातलेल्या आंब्यांची अडी असते. आता केसांची बट असते, खूप जण बट पाडतात. केसांची बट असते, केसांची जट असते, तसेच केसांची गुंतवळ असते. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? तर पिकत घातलेल्या आंब्यांची ही अडी असते. पिकत घातलेल्या आंब्यांची ही अडी असते. काजूंची काय असते? गाथण असते. गाथण कशा कशाची असते? गाथण ही काजूची असते, तसंच गाथण ही माशांची असते. काजूची गाथण, माशांची गाथण. मडक्यांची काय असते? मडक्यांची उतरंड असते. उतरण कशाची असते? तर उतरण मडक्यांची असते. गवताची काय असते? गवताची गंजी सुद्धा असते, गवताची पेंडी सुद्धा असते, गवताची भारा सुद्धा असतो. गवताची पेंडी, गवताची गंजी, गवताचा भारा. लाकडाची काय असते? लाकडाची ही मोळी असते, तसेच उसाची सुद्धा मोळी असते. लाकडाची मोळी,
उसाची मोळी. दुर्वाची काय असते? दुर्वाची ही जोडी असते. नाण्यांची काय असते? तर नाण्यांची ही चळत असते. नाण्यांची काय असते? तर नाण्यांची ही चळत असते. विमानांचा काय असतो? तर विमानांचा ताफा असतो. विमानांचा ताफा. लोकांची काय असते? लोकांची झुंड असते. लोकांची झुंड असते. गुलाबांचा काय असतो? गुलाबांचा हा ताटवा असतो. गुलाबांचा काय असतो? तर गुलाबांचा हा ताटवा असतो. वारकऱ्याची काय असते? वारकऱ्यांची दिंडी असते. वारकऱ्याची काय असते? तर वारकऱ्यांची दिंडी असते. आता हे सर्व समूहदर्शक शब्द आपण एकदम फास्ट मध्ये पाहू, म्हणजे एकदम रिव्हिजन होऊन जाईल. राई कशाची असते? तर राई ही आंब्यांच्या झाडांची असते. संच कशाचा असतो? संच प्रश्नपत्रिकेचा असतो. तांडा कशाचा असतो? तांडा हा उंटांचा सुद्धा असतो. तांडा हा लमानांचा सुद्धा असतो. गुड्डी कशाची असते? तर गुड्डी ही पालीभाजीची असते. जुडी कशाची असते? तर पालीभाजीचीच असते. थप्पी कशाची असते? थप्पी ही पोत्यांची असते. थप्पी ही नोटांची असते. पुडके कशाचे असते? पुडके हे नोटांचे असते. जाळी कशाची असते? जाळी ही करवंदांची असते. ताटवा कशाचा असतो? ताटवा हा फुलझाडांचा असतो. संघ कशाचा असतो? तर संघ हा खेळाडूंचा असतो. चवड कशाची असते? तर चपातीची चवड असते. भाकऱ्यांची चवड असते. रुपयांची चवड असते. जत्था कशाचा असतो? जत्था हा साधूंचा असतो. जत्था हा यात्रेकरूंचा असतो. काफिला कशाचा असतो? तर काफिला हा जहाजांचा असतो. वृंद कशाचा असतो? वाद्यांचा वृंद असतो. मेळ कशाचा असतो? मेळ सुद्धा वाद्यांचा असतो. वाद्यांचा वृंद आणि वाद्यांचा मेळ असतो. घड द्राक्षांचा असतो. घोस द्राक्षांचाच असतो. जमाव हा माणसांचा असतो. कळप मेंढ्यांचा कळप असतो. हरणांचा कळप असतो. गुरांचा कळप असतो. हत्तींचा कळप असतो. वेलींचा कुंज असतो. माकडांची टोळी असते. चोरांची टोळी असते. दरोडेखोरांची टोळी असते. पक्ष्यांचा थवा असतो. उपकरणांचा संच असतो. वस्तूंचा संच असतो. पाठ्यपुस्तकांचा संच असतो. प्रश्नपत्रिकेचा संच असतो. प्रवाशांची झुंबड असते. उतारूंची सुद्धा झुंबड असते. पुस्तकांचा गठ्ठा असतो. वह्यांचा गठ्ठा असतो. केळ्यांचा लोंगर असतो. केळ्यांचा घड असतो. फळांची घोस असते. फळांचा ढीग असतो. किल्ल्यांचा जुडगा असतो. बांबूंचे बेट असते. महिलांचे मंडळ असते. तारकांचा पुंज असतो. तारकांचा समूह असतो. विद्यार्थ्यांचा गट असतो. विद्यार्थ्यांचा वर्ग असतो. धान्याची रास असते. मुंग्यांची रांग असते. धान्याची रास, मुंग्यांची रांग. नारळांचा ढीग असतो. विटांचा ढीग असतो. कलिंगडांचा ढीग असतो. सैनिकांचं पथक असतं. सैनिकांची तुकडी असते. सैनिकांची पलटण असते. केसांचा झुपका असतो. केसांचा पुंचका असतो. करवंदांची जाळी असते. केसांची बट असते. केसांची जट असते. केसांची गुंतुळ असते. पिकत घातलेल्या आंब्यांची अडी असते. काजूची गातण असते. माशांची गातण असते. मडक्यांची उतरंड असते. गवतांची गंजी असते. गवतांची पेंडी असते. गवतांचा भारा असतो. लाकडाची मोळी असते. उसाची मोळी असते. दुर्वांची जोडी असते. नाण्यांची चळत असते. विमानांचा ताफा असतो. लोकांची झुंड असते. गुलाबांचा ताटवा असतो. वारकऱ्यांची दिंडी असते. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधले समूहदर्शक शब्द हे संपलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया कळवत जावा, म्हणजे मला जेणेकरून समजेल काय चुकत आहे काय नाही. हे असंच कंटिन्यू करायचं आहे का? स्पीड कमी होत आहे का? जास्त होत आहे का? जे सांगतोय ते चुकीचं आहे ते सर्व मला एकदम समजून जाईल. त्यासाठी कमेंट करत जावा. तुमच्या प्रतिक्रिया कळवत जावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.